नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा। मला आज हे सांगताना विशेष आनंद होतोय की आज आपण आलोय एका अशा ठिकाणी ज्याला तुम्ही पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणा, नंदनवन म्हणा, कुठलीही उपमा सार्थ ठरेल इतक्या सुंदर ठिकाणी, ज्याचं नाव आहे हॅरिसन ट्युलिप फेस्टिवल। आधी तिकीट घेऊयात। तिकीट वीकडेजला वेगळे आहेत, वीकेंडला वेगळे आहेत। आपण वीकडेजला आलेलो आहोत, त्यामुळे आधी तिकीट चेक करूयात आणि मग फिरूयात हा फेस्टिवल। इथं समोर जी खिडकी दिसतेय तिथं आपल्याला तिकीट चेक करायचं आहे। तिकीट घेऊन आपण एंट्री केलेली आहे आणि मला वाटत नाही आधी की आज वीकडे आहे। इतकी गर्दी आहे वीकडे असून सुद्धा। त्यात इथं फूड ट्रक्स वगैरे तर एंट्रीलाच आहेत, माणसं मस्तपैकी, आणि सगळ्यात महत्वाचं वेदर इतकं सुंदर आहे। आता आपल्याला हे जे रंग आहेत ते पावला पावलाला बघायला मिळणार आहेत। किती बघू आणि किती नको असं होणार आहे। जिकडे बघू तिकडे ट्युलिप्स असणार आहेत। आता कुठून सुरुवात करूयात? आम्ही इकडून सुरुवात करूयात, एंट्री पासून सुरुवात करून असं असं तिकडे जाऊयात। तर हा जो हॅरिसन ट्युलिप फेस्टिवल आहे हा दरवर्षी होतो आणि याचं वैशिष्ट्य माहितीये, हा कॅनडातला सगळ्यात मोठा ट्युलिप फेस्टिवल आहे। नेदरलँडमध्ये ट्युलिप समिट झाली होती आणि त्याच्यामध्ये याला मोस्ट इंस्टाग्रामेबल ट्युलिप फील्ड इन द वर्ल्ड हा किताब मिळालेला आहे। त्यामुळे मी तुम्हाला जे दाखवणार ते बेस्टच दाखवणार, जगात भारी जी गोष्ट असणार ती दाखवणार आपल्या चॅनलवर। किती प्रकारचे ट्युलिप्स आज आपल्याला बघायला मिळणार आहेत माहितीये। हे असले ट्युलिप्स मी तरी याआधी कधी बघितलेले नाहीयेत, ज्याच्या कडांना अशा प्रकारचे काय म्हणूयात, झालर आहे एक मस्त पैकी। बरं, टोटल तुम्हाला सांगते, त्यांच्या वेबसाईटवर तर त्यांनी म्हटलंय की 109 एकराचं हे फार्म आहे, त्यापैकी 45 एकरात ट्युलिप्स आहेत। आता बघेल ते सुंदर दिसणार आहे। मी तुम्हाला शॉर्ट मध्ये परवाच्या सांगितलेलं की मला फुलं खूप आवडतात, विशेषतः वसंत ऋतूमध्ये जी फुलणारी फुलं असतात ना ती फार सुंदर असतात। बिल्व आणि आवी रमले तिकडे एका खेळात। तरी अजून हे काही ब्लूम व्हायचे आहेत का होऊन गेलेत मला कळत नाहीये। अतिशय अल्पायुषी असणारं असं हे फुल असतं, थोड्याच काळासाठी ते बहरतं आणि मग 1-2-3 आठवड्यात तर त्याचा बहार संपतो। आणि हे पेरेनियल्स आहेत, त्यामुळं एकदा लावले की ते दरवर्षी येतात। ही सुद्धा वसंत ऋतूमध्ये फुलणारीच काही फुलं आहेत, पण हे ट्युलिप्स नाहीयेत। याच्या मध्ये मध्ये मात्र त्यांनी लाल रंगाचे ट्युलिप्स लावलेले आहेत। रंगांवरून आठवलं, ट्युलिप्स मध्ये तसं बघायला गेलं तर सगळे रंग असतात, पण ट्रू ब्लू की टोटल ब्लू मला आठवत नाही, आय गेस ट्रू ब्लू हा जो रंग आहे तो आजपर्यंत ट्युलिप मध्ये म्हणजे अस्तित्वात नाहीये, तो नाही शक्य झालेला आहे तशा प्रकारचं ट्युलिप उगवणं। बाकी सगळे अगदी एकदम डार्क निळ्या, जो की काळा दिसेल ऑलमोस्ट, अशा प्रकारचे पण ट्युलिप्स असतात। या फील्डचे ज्यावेळी मी फोटो बघत होते त्यावेळी हा जो डोंगर दिसत होता स्नो पडलेला, त्याच्यामुळे फार भारी वाटत होतं। म्हणजे सेम तुम्ही नेदरलँड मधले वगैरे जर ट्युलिप गार्डन, ट्युलिप फार्म्स बघितले ना तर तिथं सुद्धा असे सभोवती स्नो पडलेले डोंगर असतात ना। कारण ट्युलिप म्हटलं की पहिल्यांदा आठवतं ते नेदरलँड। पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये का, ट्युलिप मूळचे नेदरलँडचे नाहीतच, ते मूळचे टर्किश लोकांनी आधी कल्टिवेट केले आणि त्यानंतर ते युरोपात पोहोचलेले आहेत। जगातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात सुंदर ट्युलिप गार्डन हे नेदरलँड मध्येच आहे। आपल्या श्रीनगर मध्ये सुद्धा ट्युलिप गार्डन आहे, तुमच्यापैकी कोणी बघितलं असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आता आपण खऱ्या ट्युलिप फील्डच्या जवळ आलेलो आहोत। जे असे रंगांचे पट्टे पट्टे दिसतात ना ट्युलिप फील्ड म्हटल्यावर, ते इथं दिसतात। पिवळा, गुलाबी, पांढरा, केशरी, जांभळा, म्हणेल तो रंग आहे इथं ट्युलिपचा। जे लांबपर्यंत तुम्हाला रंग दिसतात ना ते सगळे ट्युलिप्स आहेत। इमॅजिन करा ते केवढंच मोठं आहे, कितीच लांबपर्यंत आहे ते। इथे ड्रोन अलाव नाहीयेत, हे पण तुम्हाला सांगायचं राहिलं। आणि तुम्ही
बऱ्याचदा कमेंटमध्ये पण सजेस्ट करत असतात की तू ड्रोन घे, ड्रोन घे. प्रॉब्लेम असे की बऱ्याच ठिकाणी ड्रोन अलाउ नसतात, त्यामुळे मला त्यात इन्व्हेस्ट करणं एवढं गरजेचं वाटत नाही. जे मी प्रत्येक व्हिडिओत सांगते ते मला आताही वाटतंय की हे मला जसं दिसतंय तसं नाही कॅप्चर होत आहे कॅमेऱ्यात. डोळ्यांना खरंच अप्रतिम दिसतंय. माझ्या मागे दिसतोय तो डोंगर, किती छान दिसतोय ना. आणि त्या बॅकग्राऊंडला हे सगळं जे फील्ड आहे ते खूप छान दिसतंय. त्यांनी त्यांच्या वेबसाईटमध्ये सुद्धा लिहिलंय की आम्ही खूप विचार करून इथं फुलं लावलेली आहेत, म्हणजे कलर कशानंतर कुठला लावायचा किंवा बॅकड्रॉप असे छान दिसले पाहिजेत, तर असा सगळा विचार करून इथं या फुलांची लागवड केलेली आहे त्यांनी. ही जी सगळी फुलं आहेत ना, तुम्हाला सगळी फुलं वेगवेगळ्या शेप मधली दिसतात. याचं कारण 100 पेक्षा जास्त व्हरायटीज आहेत या ट्युलिप्सच्या. ओव्हरऑल बघायला गेलं तर जगभरात तर अजून जास्त व्हरायटीज आहेत, पण त्यांनी इथं 100 पेक्षा जास्त लावलेले आहेत. काही भरपूर पाकळ्यांच्या आहेत, काही सिंगल पाकळ्यांच्या आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत ही. ट्युलिप्सची काही फुलं जी असतात तर ती हलकी सुगंधित असतात, पण बहुतांश प्रकार हे बिना सुगंधाचे आहेत. तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट माहिती आहे का या ट्युलिपची? हे जे ट्युलिप्स आहेत तर ते आपल्या कांदा लसणाच्या फॅमिलीतली ही रोप आहेत सगळी. कारण याला सुद्धा खाली कंद असतात ना. आपण गेल्या वर्षी आपल्या घराच्या मेलबॉक्सच्या इथं जे कंद लावलेले होते ते तर तुम्हाला मी दाखवलेले होते, तर असेच त्याचे कंद असतात. त्यामुळे लिली, कांदा, लसूण या फॅमिलीतली ही सगळी हे सगळे ट्युलिप्स आहेत. तुम्हाला खरं सांगू का, मी ही जी सगळी तुम्हाला अधूनमधून माहिती सांगतेय हे थोडंसं मी आधी वाचलेलं आहे, पण आता इथं आल्यावर मला बरंच त्यातलं निम्म विसरायला होतंय. कारण असं वाटतं की या शेताकडं फक्त आणि फक्त बघत बसावं. इथं जितके दिवस आपण फिरत बसू ना तितके कमी आहेत. हा ब्लूम असेपर्यंत इथं मी रोज येऊ शकते, एवढं आवडलंय. आपण रोजचं तिकीट नाही परवडणार, पण तरी सुद्धा. तुम्ही कधी ट्युलिप मॅनिया हा शब्द ऐकलाय का? 17व्या शतकात म्हणजे 1634 मध्ये युरोपमध्ये या ट्युलिपच्या कंदांच्या किमती इतक्या उच्चांकावर पोहोचलेल्या होत्या, घरांपेक्षाही महाग होते हे ट्युलिपचे कंद. त्यावेळी सट्टे बाजारात एवढी मोठी खळबळ उडाली होती की हिऱ्यांपेक्षा किंवा सोन्यापेक्षा, मोत्यांपेक्षा, सगळ्यांपेक्षा किमती कशाच्या जास्त असतील तर या ट्युलिप्सच्या होत्या. पण नंतर 3च वर्षांमध्ये हा फुगा फुटला आणि या ट्युलिप्सच्या किमती गडगडल्या. थोडक्यात सांगायचा मुद्दा हा की हे काय साधं फुल नाहीये, यानं इतिहासात आपले रंग दाखवून दिलेले आहेत. कसला भारी कलर दिसतोय ना, खूप सुंदर दिसतोय. खरं तर प्रत्येकच रंग सुंदर दिसतोय इथला, पण त्यातल्या त्यात हा मला खूप आवडलाय. तुम्हाला यातला सगळ्यात जास्त कुठला रंग आवडतोय? प्रोफेशनल फोटोशूट्स पण इथं खूप सुरू आहेत, म्हणजे बरेच जण मोठे मोठे कॅमेरे घेऊन आलेले आहेत. इंस्टाग्रामेबल असं हे फील्ड असल्यामुळं इंस्टाग्रामसाठी सुद्धा बरेच जण रील बिल करणं सुरू आहे किंवा फोटोग्राफी करणं सुरू आहे. ते भडक लाल आहेत, ते पण फार सुंदर दिसत आहेत. इथून बघूयात. खूप भारी वाटलंय मला. हा एक असा एक्सपिरियन्स होता जो आम्ही मिनेसोटामध्ये नव्हता घेतलेला कधी सुद्धा. आणि मी आवीला सारखं म्हणायचे की आपण मिशिगनला जाऊयात का, मिशिगनमध्ये असतात ट्युलिप फार्म्स, तिकडे जाऊयात का आपण, पण ते सुद्धा शक्य झालं नव्हतं. येस, एक युनिक एक्सपिरियन्स घेतल्याचा आनंद आहे आज. हा जो फेस्टिवल आहे तर तो झालाय 10 एप्रिलला सुरू आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तो सुरू राहणार आहे. पण मला असं वाटतं की थोड्या दिवसात या फुलांचा पीक सीझन होऊन जाईल, त्यामुळे आता आम्ही बरोबर पीक सीझन असताना
आलेलो आहोत म्हणून तर इतकी सगळीच फुलं फुललेली दिसतात, पण काही इकडं आजूबाजूला अजून सुद्धा आहेत जी अजून मोठी होतील, म्हणजे कळ्या दिसत आहेत आणि जी मोठी होऊन त्याची फुलं होतील. पण तुम्ही जर इथे राहत असाल, म्हणजे ब्रिटिश कोलंबियामध्ये राहत असाल, तर नक्की या फेस्टिवलला भेट द्या असं मी सुचवेन. कारण मला असं वाटतं की खरंच जे म्हटलं गेलं की कॅनडातला सगळ्यात मोठा हे ट्युलिप फार्म आहे, तर ते नावाप्रमाणेच आहे. कारण जिकडं बघावं तिकडं आपल्याला ट्युलिप्सच ट्युलिप्स दिसतात, नजर जाईल तिथपर्यंत फक्त रंग आहेत. हा सुद्धा मला प्रकार खूप आवडलेला आहे. हे सुद्धा 2 रंगात आहे, पांढरी बॉर्डर आहे त्याला आणि लाल रंगाची अशी फुलं आहेत, खूप सुंदर आहेत. बसायला मध्ये मध्ये बेंचेस केलेत ना, त्यामुळे सुद्धा छान म्हणजे बॅकड्रॉप छान मिळतात फोटोसाठी. पण इथं खूप जास्त प्रॉप्स नाही आहेत, थोडेच आहेत. थोडेफार ट्रॅक्टर्स, झोपाळा आणि एक मला बग्गी दिसतीये, अशा प्रकारचे प्रॉप्स आहेत. अशा प्रकारच्या प्रॉप्स इथं ठेवलेल्या आहेत. मला झोपाळा रिकामा मिळाला, मला एवढं भारी वाटलंय, कारण मगाचपासून इथं इतकी मोठी लाईन होती आणि मी खूप वाट बघत होते. फायनली मिळालाय. किती दिवसांनी झोका खेळतेय. लिटरली ना, हे तर आग लागल्यासारखं दिसतंय. इतका सुंदर असा ब्राईट ऑरेंज कलर आहे ना हा. मोठी मोठी टपोरी फुलं आहेत आणि ही, जसं मी तुम्हाला म्हटलं तसं की लिली फॅमिलीतले हे मेंबर्स आहेत, त्यामुळे हलका सुगंध आहे, एकदम हलका. बरंच फील्ड आपलं आता बघून झालेलं आहे. इकडे सुद्धा झोपाळे आहेत, पण झोपाळ्यावर ऑलरेडी फोटो घेतलेले आहेत. आणि आता एवढं फिरून झाल्यानंतर असं वाटतं की बास, आता घरी जावं. ऊन चांगलंच लागतंय आज. इतके दिवस नुसतं थंडी आणि ढग असं वाटत होतं, पण आता उन्हाळा चालू झाल्यासारखा वाटतोय. चला आता जाऊयात घरी. या फुलांच्या मधून मधून चालण्यासाठी ना त्यांनी प्रॉपर वाट तयार केलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय की जिथं ती वाट नाहीये ना, तर तिथून चालू नका. तरी सुद्धा बरेच पर्यटक फक्त फोटो काढण्यासाठी म्हणून त्या फुलांच्या दाटीत जात आहेत. मग त्यांचा पाय पडतोय त्या रोपांवर. एका माणसानं बघितलं आणि सरळ सांगितलं की इथं लिहिली आहे ना सूचना, तर तुम्ही मध्ये मध्ये जाऊ नका. हा अनुभव ना सगळीकडे येतो. म्हणजे स्पष्ट सूचना लिहिलेल्या असल्या ना, तरी सुद्धा काही माणसं का त्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात ना, कळत नाही. हा व्हिडिओ आता तुम्ही जेवढ्या वेळाचा बघितलेला आहे ना, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त वेळा आम्ही इथे होतो. कॅमेरा बंद करून जास्तीत जास्त आनंद या सगळ्या रंगांचा आज घेतलेला आहे. नेहमीच हे एक गोष्ट लक्षात ठेवा की जेवढ्या वेळाचा आपला व्हिडिओ असतो ना, फक्त तेवढ्याच वेळाची ती व्हिजिट नसते. मला शक्यतो व्हिडिओसाठी तर मी ती जागा सगळी एक्सप्लोर करतेच, पण स्वतः त्या जागेची माहिती घ्यायला, त्या जागेचा आनंद घ्यायला आमच्या तिघांना सुद्धा खूप जास्त आवडतं. त्यामुळं कुठेही जातो ना, तर तिथे कॅमेरा अगदी थोडा वेळ चालू असतो आणि आम्ही प्रत्यक्ष खूप जास्त वेळ कॅमेराशिवाय तिथं फिरत असतो. तर आजही तसंच केलेलं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार, मला खात्री आहे. त्यामुळे तो आवडला का असं मी नाही विचारणार, पण या सगळ्यात तुम्हाला जास्त काय आवडलं हे मात्र कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओज सहित. बाय.